जळगाव जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढतच आहे. या आता चाळीसगाव शहरात देखील डेंग्यूने डोके वर काढले आहे. 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. चाळीसगाव शहरातील नारायणवाडी परिसरात राहणारा यश विवेक काळे, वय वर्ष 14, याला मागील 4-5 दिवसांपासून ताप आला होता. त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे दाखवल्यानंतरही ताप पूर्णतः उतरला नाही. शनिवारी 30 तारखेला पुन्हा ताप आल्यामुळे दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवले. डॉक्टरांनी गोळ्या आणि औषधं दिल्यानंतर रविवारी 1 तारखेला पुन्हा त्याची तब्येत बिघडली आणि अचानक चक्कर आली. कुटुंबियांनी त्याला तात्काळ शहरातील डॉक्टर वाघ यांच्या दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून नाशिक येथे नेण्यास सांगितले. त्यानुसार नाशिक येथील खासगी रुग्णालयात यशला दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी 2 ऑक्टोबरला दुपारी 3:30च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे डॉक्टर वाघ यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली असून पालिकेने आणखीन दुसरा बळी जाण्याची वाट न पाहता या भागात तात्काळ स्वच्छता करून डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी अशी मागणी होत आहे. दहेगाव गोसावी येथील अंकिता सतीश बाईलबोडे हिच्या घरात घुसून 2 मुलं आणि 2 मुलींनी चाकूने वार करून खून केला. ही घटना काल सोमवारी 2 तारखेला रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली. गावकऱ्यांनी चौघांनाही पकडून चोप दिला. पोलिसांनी चौघांनाही कालच अटक केली आहे. आज 3 तारखेला न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गांधी जयंतीच्या दिवशी रात्री 8 वाजेच्या सुमारास वर्ध्यावरून 23 ते 24 वयाचे 2 तरुण व 2 मुली दहेगाव येथे 2 दुचाकीने आले. त्यांनी गावात अंकिता सतीश बाईलबोडे कोठे राहतात असे विचारले. गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर चौघेही अंकिताच्या घरी पोहोचले. तिला आवाज देऊन बाहेर बोलावले. ती बाहेर येताच 4ही जणांनी तिच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. जखमी अंकिताने आक्रोश करताच तिची आई धावत आली आणि अंकिताला घरात नेले. दरम्यान ज्ञानेश्वर खोब्रागडे, वय वर्ष 24, राहणार इतवारा, अर्जुन इटकर, वय वर्ष 20, महिला आश्रम, प्राप्ती जगताप, वय वर्ष 24, राहणार नालवाडी आणि आंचल शेंडे, वय वर्ष 21, राहणार गोरक्षण वाड, सर्वजण राहणारे वर्धा यांनी तेथून पळ काढला. अंकिताच्या आईने मारेकऱ्यांना बघितलेले होते. त्यांनी आरडाओरडा करताच नागरिक जमा झाले. त्यांनी मारेकऱ्यांचा पाठलाग देखील केला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीसही सक्रिय झाले. दरम्यान गावकऱ्यांनी मारेकऱ्यांना जुनोना येथे पकडले. त्यानंतर गावात दहशतीचे वातावरण तयार झाले. संतप्त गावकऱ्यांनी मारेकऱ्यांना चांगलाच चोप देऊन त्यांच्या दुचाकीही जाळल्या. आरोपी आणि मृतक तरुणी वर्धेला एकत्र शिकत होते असे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण तयार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नुरुल हसन आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचले. गावाला पोलीस छावणीचे रूप आले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त व दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते. खटला तीव्रगती न्यायालयात चालवून यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असेच या खटल्याकरिता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून लावून धरली होती. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 4-चाकी वाहनाला बसलेल्या कटवरून झालेल्या वादात एका ट्रक ड्रायव्हरला आपला जीव गमवावा लागला. ट्रक ड्रायव्हरने काढलेल्या शेवटच्या त्या मोबाईल क्लिपवरून आरोपींची कार आणि त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आजच्या या वर्दळीच्या आणि रहदारीच्या रस्त्यावर कधी कुठल्या गाडीला धडक बसेल किंवा कट लागेल हे सांगता येणार नाही. मात्र या किरकोळ कारणावरून कुणी चक्क वाहन चालकाला ठार मारेल हे मात्र भयावह आहे. ही घटना वसईजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे या ट्रक ड्रायव्हरने आपल्या मोबाईलमध्ये मारेकऱ्यांचे व्हिडिओ आणि कारचा फोटो काढल्यामुळे पोलिसांना आरोपी पकडणं सोपं झालं. ट्रकचे नुकसान त्यांनी केले आणि मारहाण करत मयत रामकिशोर कुशवा असं 40 वर्षीय ट्रक चालकाचं नाव आहे.
रविवारी सकाळी 6:30च्या दरम्यान तो कंपनीच्या गॅसने भरलेला टँकर घेऊन मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जात होता. मालजीपाडा येथे ब्रिजखाली एका 4 चाकी वाहनाला त्याच्या गाडीचा कट लागला. या कटमध्ये कारचे थोडे नुकसान झाले, मात्र वाहनातील चौघांनी रामकिशोर यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र रविवार असल्याने कंपनी बंद आहे, सोमवारी कंपनीत बोलून भरपाई देईल, तुम्ही इन्शुरन्स क्लेम करा, असं रामकिशोर यांनी सांगितल्यावर कारमधील चौघांचंही समाधान झालं नाही. त्यानंतर चौघे कारमधून खाली उतरले आणि रामकिशोरच्या ट्रकच्या दगडाने काचा फोडल्या आणि त्यालाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत आणि त्याच्यानंतर उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात 2 अल्पवयीन मुलांनी त्यांचे जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. एका घटनेत पोलीस हवालदाराच्या मुलाचा समावेश आहे, तर दुसऱ्या घटनेत शेतमजूर कुटुंबातील मुलाचा समावेश आहे. पोलीस या दोन्ही घटनांची कसून चौकशी करत आहे. पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या झालेल्या पित्याच्या 16 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची ही घटना घडली आहे. पृथ्वीराज गणपतसिंग चव्हाण असे या मुलाचे नाव आहे. त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पृथ्वीराज हा आपल्या कुटुंबासमवेत अरविंदधाम वसाहतीमध्ये ब्रह्मपुत्रा इमारत क्रमांक 15 मधील रूम नंबर 42 मध्ये राहत होता. त्याचे वडील शहर पोलीस मुख्यालयात हवालदार आहेत. काल दुपारी तो घरात नातेवाईकांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. प्रेमासाठी माणूस सर्व काही करतो, पण अनेकदा प्रेमातच माणसाला आयुष्यभर लक्षात राहील अशी मोठी जखम मिळते. एका मजुराच्या नशिबी सुद्धा असंच आलं. तो त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. मजुरीचं काम करून कुटुंबाचं पोट भरत होता. त्याने पत्नी प्रिया कुमारीसाठी 2.5 लाख रुपयांचं कर्ज काढलं. तिला शिकवून नर्स केलं. पत्नी शिकली तर कुटुंबाला चांगले दिवस येतील हा विचार त्याच्या मागे होता. प्रिया कुमारी आपल्या मजूर पतीच्या पैशाने शिकली, पण त्यानंतर तिने जे केलं ते खरंच माणुसकीला धरून नव्हतं. पत्नीची ही कृती पाहून पती टिंकू कुमार यादवच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्यासोबत असं काही होईल याचा त्याने विचारच केला नव्हता. ज्या पत्नीला शिकवण्यासाठी त्याने लाखो रुपयांचं कर्ज काढलं, तिनेच त्याला फसवलं. पती पत्नी आणि वोचा हा विषय आहे. प्रिया कुमारीने पती टिंकू यादवला दगा दिला. नर्सिंगच्या अंतिम वर्षाला असताना ती बॉयफ्रेंड दिलखुश राऊत सोबत पळून गेली. तिने दिल्लीच्या एका मंदिरात दिलखुश राऊत सोबत लग्न केलं आणि ते फोटो विभिन्न माध्यमातून पती टिंकू कुमार पर्यंत पोहोचवले. झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील ही गोष्ट आहे. 19 सप्टेंबरला पत्नी घरातून बेपत्ता झाल्याचं टिंकू कुमार यादवने सांगितले. काही अघटित घडल्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने गोड्डा जिल्हा नगरच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस चौकशीत प्रिया कुमारी ओळखीच्या दिलखुश राऊत सोबत फरार झाल्याचं समोर आलं. नाशिक जिल्ह्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे बायपास परिसरात असलेल्या एका नाल्यातील डबक्यात आज सकाळच्या सुमारास नाशिक येथील एका तरुणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आलाय. घातपात होऊन त्याचे हातपाय बांधत पाण्यात फेकून दिला असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार गौरव संपत नाईकवाडे, वय वर्ष 27, राहणार लहामटे मळा, दिंडोरी रोड, नाशिक असं मृत अवस्थेत आढळलेल्या तरुणाचं नाव आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे बायपास लगत गेल्या 2 दिवसांपासून एक दुचाकी उभी असल्याचं नागरिकांना दिसून आले होते. परिसरातील कुणाची दुचाकी आहे असा अंदाज आल्याने याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. असा या तरुणाचा मृतदेह फुगून वरती येऊन त्यानंतर आज सकाळी परिसरातील शेतकऱ्यांना मृतदेह आढळून आला. यावेळी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली. पोलिसांना याबाबत माहिती कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता तरुणाचा हातपाय बांधून तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला असल्याचं पोलिसांना दिसून आले. मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला असल्याचं काम सुरू आहे. मात्र तरुणाचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरून त्याच्यासोबत घातपात झाला असावा असा अंदाज आहे. नातेवाईकांना डब्बा देण्यासाठी मित्रासोबत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणासोबत दुर्दैवी घटना घडली. तरुणाच्या दुचाकीला महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या टिप्परने अक्षरशः फरफटत नेले. यात फूड टेक्नॉलॉजी
पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता समर्थनगर येथील सावरकर चौकात घडली. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश विश्वासराव शिंदे वय वर्ष 18 राहणार झालटा फाटा छत्रपती संभाजीनगर असा मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तर ओमराजे एकनाथ गोपाळ वय वर्ष 18 राहणार शेंद्रा असं जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. उमेशचे वडील विश्वासराव यांचं झालटा फाटा येथे एक हॉटेल आहे. त्याची आई गृहिणी असून त्याला 2 मोठ्या बहिणी आहेत. तो एकुलता एक होता. उमेश मनमिळावू स्वभावाचा होता. सकाळी MGM महाविद्यालय फूड अँड टेक्नॉलॉजीच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेत होता. सकाळी दुचाकी MH20ने महाविद्यालयात गेल्या. मधल्या सुट्टीत सावरकर चौकात नातेवाईकांना डब्बा देण्यासाठी दुचाकीने महाविद्यालयातून सावरकर चौकात आला. डब्बा देऊन परतत असताना महापालिकेच्या MH20 FM 1499 टिप्परने उमेशच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात उमेशची दुचाकी खाली पडली. यानंतर टिप्पर चालकाने उमेशच्या दुचाकीला फरफटत नेलं. माझ्या सहनशक्तीचा पलीकडे झाला आहे. मला आता सहन होत नाही. तुमचा स्वभाव कितीही प्रयत्न केले तरी तुमचा विश्वास नाही. माझी पण इज्जत आहे, माझा स्वाभिमान आहे. किती दिवस माझ्या आई वडिलांचा अपमान सहन करायचा. खरंच खूप थकले मी असा मजकूर भिंतीवर लिहून 5 महिन्याच्या गर्भवती महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही घटना पिसादेवी परिसरामध्ये घडली आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंजली पांडुरंग शेरे असं गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या महिलेचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अंजली यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार अंजली यांचा पांडुरंग ज्ञानोबा शेरे राहणार सेलू तालुका परभणी यांच्यासोबत 2018 साली विवाह झाला होता. अंजली यांना 3 वर्षाची मुलगी आहे. अंजली 5 महिन्याची गर्भवती होती. अंजलीला पती पांडुरंग घरगुती कारणावरून मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी अपमानित करत होता. दरम्यान 29 तारखेला अंजलीने आईला फोन करून सांगितले की पांडुरंग म्हणत आहेत मुलगा झाला तर ठीक, नाही तर मी तुला सोडून दुसरं लग्न करेन अशी धमकी देत आहे. त्यामुळे मी आता जगणार नाही असं म्हणून तिनं फोन कट केला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या अवनखेड येथे काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अवनखेड परिसरात घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी समाधान बकाराम कोकाटे वय वर्ष 15 हा इयत्ता 9वीत शिकत होता. दरम्यान समाधान हा आपल्या काही मित्रांबरोबर येथील एका वाघदेवनगर वस्तीजवळ असलेल्या गावतळ्यात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी समाधानला तळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या या मृत्यूने कोकाटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवनखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे 7 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच दिंडोरी तालुक्यात मित्रांसोबत गावच्या तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. कन्हान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या इंदर कालरी क्रमांक 6 कोळसाखंड परिसरात 19 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. खून करणारा त्याचा मित्र आहे. सुनील चन्नीलाल केवट असं मृतकाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी आकाश राजेश राजभर याला अटक केली आहे. भर दिवसा तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार मृत सुनील आणि आकाश हे दोघे चांगले मित्र होते. मृतक आरोपीला पागल पागल म्हणत त्याची छेड काढत होता. त्यामुळे रागाच्या भरात आकाश त्याच्या घरी गेला आणि चाकू घेऊन आला. त्यानंतर तो थेट सुनीलच्या घरी गेला आणि छातीवर वार केला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. कन्हान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक मेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, जयलाल सहारे, कोमल खैरे, अनिल यादव आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.